यानंतर एक मोठी बातमी। चौथी महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा अंतिम सामन्यामध्ये कोल्हापूरच्या अमृता पुजारीनं चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत विजयश्री मिळवलेली आहे। महाराष्ट्र केसरीसाठी उपविजेत्या ठरलेल्या कोल्हापूरच्या वेदिका सासणे यांना उपविजेतेपद मिळालेलं आहे। ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात येतोय। अमृता पुजारी हिनं विजयश्री मिळवलेली आहे आणि वेदिका सासणे ही उपविजेती ठरलेली आहे। तर सोलापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अंतिम कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये अमृता पुजारीनं विजयश्री मिळवलेली आहे आणि उपविजेत्या ठरलेल्या आहेत वेदिका सासणे। अनिकेत गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अनिकेत, काय अपडेट्स या सगळ्या स्पर्धेबद्दल? जर बघितलं गेलं तर चौथी महिला महाराष्ट्र केसरीची जी कुस्ती स्पर्धा आहे ती सोलापूरमध्ये पार पडत होती आणि या दरम्यान चौथी महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यामध्ये ज्या आहेत त्या कोल्हापूरच्या अमृता पुजारी ह्या विजयी ठरलेल्या आहेत। खरं तर कोल्हापूरच्या दोन्ही कुस्तीपटूंबरोबर ही स्पर्धा जी आहे ती पार पडत होती आणि उपविजेता ठरलेल्या आहेत कोल्हापूरच्या वेदिका सासणे। त्यामुळं विजेता आणि उपविजेता हा संपूर्ण कोल्हापूरकरांना मान गेलेला आहे। महिला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा 2026 या ठिकाणी सोलापूरमध्ये पार पडत असतानाच अमृता पुजारी ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं आपल्याला चित्र दिसते। ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या ठिकाणी महाराष्ट्र केसरी महिला जी स्पर्धा पार पडली त्याच्या विजेता आणि उपविजेत्यांचा सन्मान देखील या ठिकाणी करण्यात येतो। त्यामुळं सोलापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी जी स्पर्धा पार पडली त्यामध्ये कोल्हापूरच्या अमृती पुजारी या विजयी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। तर उपविजेता म्हणून वेदिका सासणे या उपविजेती ठरलेल्या आहेत। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अनिकेत। तर आपण पाहतोय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना रंगला आणि यात कोल्हापूरची अमृता पुजारी ही जिंकलेली आहे, ही विजयी ठरली आहे।